अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 41. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात, आजी बरं झालं तुम्ही इथे आलात. हे बघा ना, अविनाश या मुलीला प्रपोज करत होता. समीरा त्या बाईजवळ जात नाटकेपणाने बोलली. तेव्हा आजीने अवीकडे रागानं पाहिलं आणि अन्याकडे तर खाऊ का गिळू या नजरेने पाहिलं. तर आतापासून पुढे अविनाश हे काय चाललंय इथे? समीरा काय बोलत आहे? ही मुलगी कोण आहे? आजींच्या गंभीर आवाजाने सगळं वातावरण जड बनलेलं होतं. त्यांनी अन्याकडे एकवार पाहिलं आणि अविनाशला प्रश्न विचारला. आजी एक मिनिट, मी तुला सगळं सांगतो. ही अन्या. अवी आजींसमोर बोलतच होता. थांबा आजी, मी सांगते तुम्हाला. समीरा पुढे येत बोलली. तसा आजींनी थरथर त्या हाताने अवीला शांत राहायचा इशारा केला आणि त्यानंतर मनात असूनही अवी काहीच बोलू शकत नाही, कारण आजींना आता त्रास होत होता. आजी, ही मुलगी अन्य आहे. समीराने अन्याकडे रोखून पाहिले आणि पुढे बोलायला सुरुवात केली. आजी, हिने ना अविनाशला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे आणि बिचारा अविनाश तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला आहे. पण यामध्ये याची काहीच चुकी नाही. अन्यासारख्या मुलीचं हेच काम असतं, एखाद्या श्रीमंत मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि मग त्याच्याशी लग्न करून आयुष्यभर आरामात राहायचं. म्हणूनच तिने अविनाशला ब्लॅकमेल केले असावे आणि तो तिला आज प्रपोज करत आहे. समीरा नाटक करत अन्यावर एकावर एक खोटे आरोप करत होती आणि अन्या तिच्याकडे आश्चर्याने बघत होती. तिला काही समजत नव्हतं. एकतर तिने असं काहीच केलं नव्हतं, पण समीरा तिच्यावर एकावर एक आरोप करत होती आणि हे सगळं तिला असं हे होत होतं. ती डोळे मोठे करून एकदा अवीकडे तर एकदा समीराकडे बघत होती. काय या मुलीची एवढी हिंमत? काय ग ए मुली, तू पैशासाठी माझ्या नातवाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं? हे सगळं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? माझा नातू तुझ्या जाळ्यात अडकला असेल, पण आम्ही नाही. तुला या सगळ्याची शिक्षा मिळायलाच हवी. असं म्हणत आजींनी अन्याला एक जोरदार थप्पड दिला, ज्याचा आवाज सगळीकडे घुमला. अन्या जागीच थरथर कापू लागली. तिच्या डोळ्यात अश्रू ओघळले, पण तिने एक शब्दही नाही बोलले. ती स्तब्ध उभी होती. अवीने पुढे होऊन काही म्हणायचा प्रयत्न केला, पण आजीने त्याला हाताने थांबवलं. तुला काय वाटतं, तू माझ्या नातवाला फसवू शकतेस पैशासाठी? त्याच्या भावनांशी खेळू शकतेस? त्याला इमोशनल ब्लॅकमेल करशील? तुझा हा खेळ आता संपला. हा घे चेक आणि तुझ्या ऐपतीपेक्षा जास्तच रक्कम मी दिली आहे. तो घे आणि माझ्या नातवाच्या आयुष्यातून कायमची निघून जा. इथून पुढे तू तुझं तोंडही आम्हाला दाखवू नकोस. आजी अन्याच्या अंगावर येत बोलल्या. अवी अजूनही स्तब्ध होता. अन्या एकदा त्याच्याकडे पाहिते. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता, पण तो आजींना अडवत नव्हता. हे पाहून तिला खूपच वाईट वाटलं. आजींचं कठोर बोलणं अन्याच्या कानात अजूनही घुमत होते. ती सुन्न झाली होती. चेहऱ्यावर भावनांचा लवलेसही नव्हता. राग, दुःख, निराशा सर्व काही तिच्या हातून कोसळून गेले होते. तिने एकदा निर्विकार नजरेने अवीकडे पाहिले. थरथरत्या हाताने आजीने दिलेला चेक त्याच्या हातात घातला व स्वतःला सावरलं. डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पुसत ती हळूच पुढे आली. तिच्या प्रत्येक पाऊलावर मनातील निश्चय दृढ होत चाललेला होता. थँक्यू फॉर एव्हरीथिंग अवी, ती शांतपणे म्हणाली. तिच्या शब्दांमध्ये एक प्रकारची वेदना होती, जी अवीला आतून जखमी करत होती. तिने त्याच्याकडे आणखी एकदा पाहिलं. न बोललेले शेकडो प्रश्न त्याच्या डोळ्यात दिसत होते, पण तिने त्या सर्वांवर पडदा टाकला. एकदा हळूच मागे वळून पाहिलं. मगाशी जेव्हा ती इथे आलेली तेव्हा किती ती खुश होती, किती स्वप्न होती तिच्या डोळ्यात. पण आता तिच्या मनातील असंख्य स्वप्न तुटली होती. काचेचे हजार तुकड्यांप्रमाणे विखुरले गेले होते. अन्या प्लीज थांब ना. अवीचं अंतर्मन तिला हाक देत होतं, पण ती थांबली नाही. त्याच्या हाकेला तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. ती त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जात होती. तिच्या पावलांमध्ये आता एक नवा धीर होता, नवा मार्ग शोधायचा, स्वतःसाठी जगायचं हा निर्धार होता. अवी डबडबलेल्या डोळ्यांनी तिला जाताना बघत होता. ती जेव्हा त्याला नजरेआड होऊ लागली तेव्हा तो धडकन खाली पडला. शून्यात नजर लावून तुटलेल्या अवस्थेत तो अन्या गेली त्या दिशेला पाहत होता.
तिच्या पाठोपाठ तो काही पाऊल देखील चालू शकला नाही. त्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती त्याच्या आयुष्यातून सोडून चालली होती, कायमची. आणि हे सर्व तो बघू शकत होता, बाकी काहीच करू शकत नव्हता. आणि त्याची ही अवस्था पाहून समीराला खूप आनंद झालेला. अखेर तिने अवीला हरवलं होतं. त्याच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती तिने दूर केली होती. याचा तिला फार आनंद झालेला होता. फक्त आता ती आजींसमोर व्यक्त करू शकत नव्हती. अन्या अदृश्य झाली, तशी अवीच्या मनाची घालमेल सुरू झाली. तो तिच्या मागे 4 पावले गेला आणि जमिनीवर गुडघ्यावर बसून जोरजोरात ओरडू लागला. अन्याच्या जाण्याने तो पूर्णपणे तुटला होता आणि त्याला आता आपल्या भावना कंट्रोल करता येत नव्हत्या. तो रडतच ती गेलेल्या दिशेला बघत होता. अन्या, आय एम सॉरी. प्लीज तू परत ये ना. मी खरंच चुकलो, पण त्याची एवढी मोठी शिक्षा देऊ नको ना प्लीज. त्याचे शब्द त्याचे दुःख आणि त्याच्या मनातील वेदना व्यक्त करत होता. आजी ज्या अवीच्या मागे उभे राहून हे सर्व पाहत होत्या, त्यांना आता मनोमन वाटत होतं की आपण काहीतरी चुकीचं केलं आहे का. समीराने सांगितल्याप्रमाणे ती मुलगी तशी नसेल तर, कारण आजवर मी अविनाशला या स्थितीत कधीच पाहिलं नाही. खरंच आपण काही चुकीचं तर केलं नाही ना. आजींनी एक नजर समीराकडे पाहिलं तर ती अवीकडे बघून हसत होती. अवीकडे बघून ती हसत होती ते पाहून आजींच्या काळजात धस्स झाला. या समीरावर विश्वास ठेवून आपण खूप मोठी चुकी केली आहे. समीरा, हे सर्व काय आहे? आजी एकटक प्रश्नार्थक नजरेने समीराकडे पाहून बोलल्या. थँक यू आजी, तुम्ही होतात म्हणून मी आज तुमच्या नातवाला हरवू शकले. आज मला खूप आनंद होत आहे. अखेर मी माझा बदला पूर्ण केला. समीरा आजीकडे पाहून उपासाने हसत बोलली व एक वेळ अवीकडे बघून आनंदाने तिथून निघून गेली. आज समीराच्या चेहऱ्यावर हे अनामिक आत्मविश्वास होता, कारण तिने अवी आणि अन्या यांना एकमेकांपासून दूर केले होते. त्या दोघांचे दुःख पाहून तिला अधिकच आनंद झालेला होता. ती आनंदातच तिथून बाहेर पडली. अन्या, मला माफ कर. अवी रडत होता. मी खरंच चुकीचं वागलो, पण तुझ्याविना माझं जगणं असह्य आहे. त्याच्या डोळ्यातील अश्रू गालावर ओघळत होते आणि समोरचं सगळं धूसर दिसत होता. कितीतरी वेळ तो एकाच ठिकाणी बसून होता आणि उठून निश्चल मनाने तिथून निघून गेला. पाठीमागे उभे असलेल्या आजी त्याला जाताना पाहत होत्या, पण त्याला थांबवायचं धाडस त्यांना झालं नाही. त्याने देखील पाठीमागे वळून पाहायची तसदी घेतली नाही. हे पाहून आजींना आता समजलं होतं की तो कधीच त्यांना माफ करणार नाही. म्हणून त्या देखील शांत उभ्या राहून तो गेलेल्या दिशेला बघत होत्या. थोड्या वेळाने त्या देखील तिथून निघून गेल्या. 3 वर्षानंतर अविनाशच्या ऑफिसात. आज सकाळपासूनच अविनाशच्या ऑफिसमधलं वातावरण खूपच तणावाचं झालं होतं. सगळीकडे फक्त गडबड चालू होती आणि प्रत्येकजण आपलं काम लवकरात लवकर पूर्ण करत होता. माधुरी, पटकन फाईल तयार कर, सर आता बोलवतीलच, रेहान म्हणाला, जो ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांपैकी एक होता. हो झालेच, असं म्हणत माधुरी उठली आणि ते दोघे घाबरतच अविनाशच्या केबिनकडे निघाले. हातात एक मोठी फाईल घेऊन त्याने दरवाज्यावर टकटक केली. कम इन. ऑफिसच्या त्या मोठ्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याच्या डोळ्यातल्या ठिणगी स्पष्ट जाणवत होती. त्याचं संपूर्ण लक्ष कामात असायचं, पण जेव्हा अन्याची आठवण यायची तेव्हा तो वेगळाच व्यक्ती होत असे. अविनाश आता बदलला होता. एकेकाळी तिची आठवण येणे त्याच्या मनात प्रेमाची हळूवार भावना निर्माण करणारा अवी आता पूर्णपणे नफरतीच्या भिंतीचे आड दडून बसला होता. त्याचा चेहरा निर्विकार होता आणि तो एक रूढबाज बनत चालला होता. काय चाललंय हे? तुम्हाला दिलेलं काम कधीच वेळेत पूर्ण होत नाही. याचं कारण काय समजावू शकाल का? अविनाशने एकदा फाईलवर नजर टाकली आणि त्यांच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत बासी टोनमध्ये बोलला. सर, आम्ही प्रयत्न करत आहोत, पण कामच इतकं आहे की तरीही आम्ही फाईल तयार करतो आहोत, रेहान घाबरत म्हणाला. रेहान, मला कारणं नकोय. मला पुढच्या 1 तासात सगळं काम पूर्ण झालं पाहिजे, अविनाशने खडक आवाजात उत्तर दिलं. पण सर, माधुरी काहीतरी बोलायला लागली होती, पण अविनाशने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि ती गप्पच राहिली. माधुरी, जर तुला कामाचं ताण सहन होत नसेल तर कदाचित ही नोकरी तुझ्यासाठी योग्य नाही. मला माझ्या टीमकडून चांगले रिझल्ट आणि सोबत पटापट कामाची अपेक्षा आहे. आणि जर हे सगळं तुला जमत नसेल तर तू निघून जाऊ शकतेस. अविनाशच्या कठोर शब्दांनी माधुरी एकदम शिजल्यासारखी झाली होती.
ती फक्त नकारार्थी मान हलवत त्याच्याकडे पाहत राहिली. माधुरी रेहानने तिला सावध केलं, कारण अविनाश तिच्याकडे वैतागून पाहत होता. तेव्हा कुठे ती भानावर आली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.